नमस्कार मुलांना, आज आपण इयत्ता 6वीचा चौथा पाठ भूगोलचा हवा व हवामान हा अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. तर भारतामधील काही ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची स्थिती दिलेली आहे. तर या तक्त्याच्या आधारे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर 10 जून या दिवशी काही शहरं दिलेली आहेत. तर कोची हे शहर आहे केरळ राज्यामध्ये. दुपारी 12:30 वाजता त्या ठिकाणचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. दुसरं शहर आहे भोपाळ, मध्य प्रदेशमध्ये. वेळ आहे तीच 12:30ची. त्या ठिकाणचं वातावरण आहे, कडक ऊन पडलेलं आहे. तिसरं शहर आहे मसुरी, उत्तराखंड राज्यामध्ये. वेळ 12:30ची आहे, वेळ तीच आहे. थंड हवा व बेताचे ऊन आहे. तर या तक्त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. कोणत्या ठिकाणाचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सकारण सांगा. सकारण म्हणजे कारणासहित सांगा. तर ज्या ठिकाणी कडक ऊन आहे त्या ठिकाणचे कपडे लवकर वाळतील. भोपाळ या शहरातील वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील, कारण त्या ठिकाणी कडक ऊन पडले आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का? कारण पण सांगायचं. मसुरी या शहरातील वाळत घातलेले कपडे उशिरा वाळतील, लवकर वाळणार नाहीत, कारण त्या ठिकाणची हवा थंड आहे आणि ऊन कमी आहे, बेताचं आहे म्हणजे कमी ऊन आहे. त्यामुळं त्या ठिकाणचे कपडे उशिरा वाळतील. तिसरा प्रश्न आहे, या ठिकाणांच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल? बदल होईल. वातावरणाची स्थिती नेहमी बदलत असते, ती सारखीच राहत नाही. आज सकाळी थंडगार वारा सुटला, दुपारी पुन्हा सुटणार आहे का? सुटतो का? नाही. म्हणजे वातावरणाची स्थिती अशीच राहते का? राहत नाही, बदल होतो. वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. कोचीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते, म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत. अशी स्थिती आपण पावसाळ्यामध्ये अनुभवत असतो. पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत. भोपाळला कडक ऊन आहे. ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील. मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते. पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते. थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो. वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात. वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात. वातावरणातील हे बदल आपणही नेहमी अनुभवत असतो. यावरून लक्षात येईल की वातावरणाच्या स्थितीमध्ये सतत बदल होत असतात. सांगा पाहू म्हटलेलं आहे. तो ग्लोबी म्हणतो. काय विचारलेलं आहे पहा. तर या ठिकाणी तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणकोणती विधाने जुळतात ते पहा. तर आपल्या परिसरातील काल किंवा आजच्या हवेशी या ठिकाणी जी वाक्य दिलेली आहेत ती तुलना करायची आहे, फरक सांगायचा आहे. तर या वाक्याशिवाय आणखीन कुठले वाक्य तुम्हाला सुचत असतील तर ते पण सांगा. सकाळी थंडी होती. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळं आपल्याला थंडी वाजत आहे. दुपारी उकडत होते. उकडणे म्हणजे गरमी होणे. दुपारच्या वेळी कडक ऊन असल्यामुळं दुपारी गरमी होत आहे. दुपारी अचानक पाऊस आला. पाऊस आला का? नाही. पहाटे गार वारा सुटला होता. थंडीच्या दिवसामुळे गारठा सुटलेला आहे. संध्याकाळी ढग जमा झाले होते. नाही. ढग जमा झाले होते का? नाहीत. रात्री फार छान चांदणे पडले होते. वाऱ्याचीही छान झुळूक येत होती. थंडी असल्यामुळे वाऱ्याची झुळूक येत
होते. आता हवा म्हणजे काय बघा, एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येकजण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. तर एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती. आता आज थंडगार वारं सुटला, सकाळी थंडी वाजत होती, त्यामुळे आपण लगेच त्या हवेचं वर्णनही करतो, आज खूप थंडी होती, असं आपण वर्णनसुद्धा करतो. तर ही स्थिती सारखी असते, सकाळी जशी थंडी असते तशी दिवसभर असते का? नाही, सतत राहत नाही. तर ती स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय. उदाहरणामध्ये थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हा ग्लोबी काय म्हणतो, काय विचारतो पहा, सांगा पाहू. तर आता हवा म्हणजे काय झालं, आता हवामान म्हणजे काय पाहूया. तर लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत. त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारण कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहा. 12 महिने असतात वर्षभरामध्ये, आपल्याला माहिती आहे. तर या वर्षभराच्या काळामध्ये कोणते ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येतात ते वहीमध्ये लिहावयाचं आहे. तर 4 महिने आपल्याला माहिती आहे. 4 महिने उन्हाळा असतो, 4 महिने पावसाळा असतो आणि 4 महिने हिवाळा असतो. हिवाळा कधी असतो, आता सुरू झालेली आहे थंडी, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 4 महिने हिवाळा असतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने काय असतो, उन्हाळा असतो, आहे की नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळा असतो, आपल्याला माहितीच आहे. हे तक्त्या स्वरूपामध्ये तुम्हाला वहीमध्ये लिहावयाचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे, तो ग्लोबी काय म्हणतो पहा. पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो. पावसाळ्यामध्ये आपण रेनकोट वापरतो, आहे की नाही. त्यानंतर लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो, थंडीच्या दिवसामध्ये उबदार कपडे आपण वापरतो, थंडी वाजू नये म्हणून. तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात. सुती कपडे उन्हाळ्यामध्ये वापरतो, पांढरी शुभ्र आणि सुती कपडे घाम शोषला जावं यासाठी कॉटनचे कपडे, सुती कपडे आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो, हे आपल्याला माहितीच आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा. प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. आता शास्त्रज्ञ काय करतात, एखाद्या प्रदेशातील हवामान सांगायचं आहे त्यांना, तर शास्त्रज्ञ काय करतात, त्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात आणि अभ्यास करतात आणि त्या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. हवामान म्हणजे काय, एखाद्या प्रदेशाची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात.
ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. हवेची मुख्य अंगे तापमान, वारे, आर्द्रता ही आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. हवेच्या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. तर या हवेच्या अंगाचा आपल्या जीवनशैलीवर परिणाम होत असतो. तर तापमान म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी होत जाते. तर पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. त्याचप्रमाणे विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे तापमान कमी कमी होत जाते. म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे विषुववृत्तावर तापमान सर्वात जास्त असतं. त्यानंतर वायुदाब. हवेचा दाब. हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो. याला हवेचा दाब म्हणतात. हवेच्या दाबाला वायुदाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो. त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो आणि उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा ऊर्ध्वदाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यामध्ये रूपांतर होते. तर वारे. जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्यास वारा म्हणतात. वायुदाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरत असतो. त्यानंतर आर्द्रता. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणामध्ये दमटपणा असतो त्या दमटपणास आर्द्रता म्हणतात. तापमान अधिक असेल तर वातावरणातील आर्द्रता वाढते. त्यानंतर वृष्टी. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात रूपांतरण होणे व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. पावसाचे प्रकार. कधी कधी मोठा पाऊस पडतो, कधी गाराचा पाऊस पडतो, हिम म्हणजे बर्फ पडतो कधी कधी. अशी हे पावसाचे प्रकार आहेत, रूपे आहेत. तर हवा व हवामान यातील फरक. हवा वेळेनुसार सांगतात तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात. त्या वेळेनुसार सांगतात. हवा सतत सारखी असते का? नसते. हवा सतत बदलत असते. तर हवामान शास्त्रज्ञ काय करतात? अनेक वर्ष निरीक्षण करतात, मग सांगतात हवामान त्या प्रदेशाचं, त्या शहराचं हवामान सांगतात. तर हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगत असतात. हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात. तर हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहजपणे जाणवत नाहीत. हवेत सतत बदल होत असतो आणि आपल्याला तो समजतो लगेच. ऊन पडले का, थंडी जास्त आहे का, वारं सुटलेलं आहे का, हे आपल्याला लगेच समजतं. तर हवामानातील बदल आपल्याला जाणवत नाही आणि बदल हवामानातील दीर्घकाळाने होतो व ते जाणवत नाही.
हवामानावर परिणाम करणारे घटक. हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? अक्षांशीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचाही त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. हे झाले हवामानावर परिणाम करणारे घटक. माहीत आहे का तुम्हाला? हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीवसृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार, निवारा या बाबीवरही हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. तर या पाठामध्ये आपण काय काय शिकलो? परिसरातील हवेचे वर्णन करणे, वेळोवेळी हवेत होणारे बदल ओळखणे, हवेच्या अंगाचा विचार करून हवामानाच्या बदलाची चर्चा करणे, हवा व हवामान यातील फरक सांगता येणे. तर हा पाठ संपलेला आहे. तर या पाठाखाली जे प्रश्न आहेत ते सोडवा आणि अभ्यास करा. तर हवा म्हणजे काय आणि हवामान म्हणजे काय हे या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. हवेची स्थिती, उष्ण व दमट कुठे असतं, थंड हवामान कुठे कुठे आहे, थंडी हवेची ठिकाणे कोणती आहेत, उष्ण हवामान कुठे असतं, हे या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. धन्यवाद.